आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज, आपल्याच प्रतीक्षेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट विधानसभा हे राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय संजय भाऊ बनसोडे हे आहेत व नगरपरिषद शासन प्रशासनाने बॅनरमुक्त उदगीर असा निर्णय घेतला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आंबेडकरी अनुयायांना एकही बॅनर लावू दिले नाही व स्वतः आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब आपल्या सत्तेच्या जोरावर नियम तोडत नियमाच्या बाहेर विरोधात जाऊन जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे बॅनर लावल्याची जोरदार चर्चा उदगीरमध्ये चालू असून या महापुरुषांना विरोध नसून येथील शासन प्रशासन व सत्ताधारी लोकांना आमचा विरोध आहे असे म्हणून जाहीर निषेध करत असताना टायगर सेनेचे संस्थापकाध्यक्ष माननीय जॅकीदादा सावंत. पाहूया सविस्तर बातमी. सर्वांना सप्रेम जय भीम. मी टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष जॅकीदादा सावंत प्रसार माध्यमासमोर येण्याचं कारण की मागच्या नुकतंच पार पडलेल्या झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नगर परिषद शासन आणि प्रशासनाने जो निर्णय घेतला बॅनर मुक्त उदगीर करण्याचा, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि आमचा कसल्याही कुठल्याही प्रकारचा महापुरुषांचा कोणत्याही महापुरुषांचा आमचा विरोध नाही. सर्वप्रथम हे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. परंतु की दिनांक 13 तारखेपासून 13, 14, 15, 16 4 दिवस ओलांडले साहेब. तर 4 दिवसाच्या नंतर आज 17 तारीख आहे. तर 17 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे आपण बॅनर कोणालाही लावू दिले नाही आणि कुठेही बॅनर लागलेला नाही. तरी परंतु 17 तारखेला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे लोकप्रिय आमदार आमचे सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचे बॅनर लागतात. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजावा? तुमच्या सत्तेचा दुरुपयोग समजावा की तुमच्या कुठल्या तरी म्हणजे उषा पायथ्याला पडलेल्या त्या प्रवृत्तीचा दुरुपयोग समजावा. कारण की आमचा तुम्हाला जो विरोध आहे हा विरोध म्हणजे तुमच्या त्या विचारधारेचा आम्हाला विरोध आहे. कारण आपण जो समजा निर्णय घेतला हा निर्णय कायमस्वरूपी असावा, तात्पुरत्या स्वरूपाचा विरोध नसावा. कारण आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मी टायगर सेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की येणाऱ्या आगामी काळामध्ये कुणाचे वाढदिवस असो, कुणाचे वैयक्तिक कुठले जाहिराती असो किंवा कोणाच्या आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्याचे, मुख्यमंत्र्याचे, उपमुख्यमंत्र्याचे किंवा अन्य कुठल्याही समजा राजकीय पुढाऱ्यांचे जर समजा या ठिकाणी जर बॅनर जर लागलेले दिसतील तर त्या ठिकाणी आम्ही त्या नगर परिषद मुख्य अधिकारी यांचा व नगराध्यक्षाचा यांचा या दोघांचाही पुतळा आम्ही दहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे मी स्पष्ट आपणास सांगू इच्छितो. आपल्याला अजून निर्णय नगर परिषदेचा आहे, मागच्या मीटिंगमध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतर रमजान ईदच्या वेळेस ही अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या वेळेसही अंमलबजावणी करण्यात आली आणि सध्याही बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्तही सध्या तरी बॅनर लागलेले दिसत नाही. अंमलबजावणी त्या निर्णयाची झाली आहे असे निदर्शनास येत आहे. परंतु आपण जो निषेध किंवा जो प्रश्न मांडत आहेत खरंच तसा काही प्रकार घडला आहे का, काही उग स्टंटबाजी आहे, आपण पुराव्यासहित मांडू शकता काय? पत्रकारजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आता जे मला प्रश्न केला की तसं काही दिसून येत नाही, ते प्रदर्शन तुम्हाला तसं दिसून येत नाही. कारण आमच्या भीम अनुयायांनी जाऊन त्या ठिकाणी स्पष्टरित्या बॅनरबाजी केल्यानंतर तिथून काढण्यात आला, काढून घ्यायला लावले, भाग पाडले काढून घ्यायला.
आणि आमच्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी बॅनर काढल्यामुळे ते तुम्हाला बॅनर दिसत नाही, पण त्याचे पुरावे हे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि मी ते प्रसार माध्यमांशी आपणास मी ते पुरावे सादर करणार आहे. आणि दुसरा माझा विषय आहे की ज्या लोकांनी बॅनर लावले ते आता नगर परिषदचं प्रशासन असो, शासन असो किंवा आमदाराचा जरी समजा फोटो असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा कोणीही मोठा नाही. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तुम्हाला विरोध होतोय आणि त्याच दिवशी तुम्ही हा निर्णय जाहीर करता आणि हा निर्णय जाहीर केल्यानंतर तुम्ही लगेच लागलीच 2 दिवस ओलांडल्यानंतर तुम्ही बॅनर लावता. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं काय समजावा, म्हणजे बाबासाहेबांपेक्षा खूप मोठे गेलात का तुम्ही? त्यामुळे मी सांगू इच्छितो साहेब की जर समजा याच्या पुढून जर समजा कुठेही जर बॅनर जर लागलं ते कुणाच्या वैयक्तिक विषय असो किंवा अक्षरशः ते प्रशासकीय जरी बाब असेल, प्रशासनाचं सुद्धा जर बॅनर असेल, जाहिरातीचे जर बॅनर असेल तरी ते बॅनर त्या ठिकाणी त्या बॅनर लावणाऱ्यावर आणि त्या बॅनर ज्याचा आहे त्याच्यावर त्या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. तर दोघांनाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण देश चालतोय आपल्या भारतीय संविधानावर आणि त्या संविधानाची जर समजा अंमलबजावणी होत नसेल, संविधानाचा जर अवमान होत असेल तर आम्ही आंबेडकरवादी आम्ही हे खपून घेणार नाही. आणि आमच्या बापाचा कायदा, आमच्या बापाचं जर समजा तिथं जर नावाचं जर समजा तुम्हाला काय म्हणतात त्याला तिरस्कार वाटत असेल तर आम्ही तुमचा सुद्धा तिरस्कार करू. आणि येणाऱ्या काळामध्ये की ज्या लोकांनी त्या बॅनरमध्ये इन्व्हॉल्व होते किंवा ह्या बॅनरच्या निर्णयावर इन्व्हॉल्व होते की त्या लोकांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी धडा शिकवू.